बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील गरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण सोयीस्कर होण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह कित्येक वर्षांपासून निर्माण करण्यात आले आहे, परंतु येथील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। कंपनी आणि गृहपालाच्या नियोजन शून्य कारभारामुळे येथील विद्यार्थी गेल्या 3 दिवसांपासून उपाशी असल्याचे वास्तव समोर आले आहे। शासनाच्या वतीनं विद्यार्थ्यांकरता एक प्रशस्त इमारत आणि इतर भौतिक सुविधा पुरविल्या आहेत। स्थानिक वसतिगृहात मुलांचे जेवण, नाश्ता आणि सुरक्षा याकरता स्मार्ट कंपनी यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे। कंपनीच्या कारभारावर लक्ष देणे, क्वालिटी चेक करणे आणि विद्यार्थ्यांना सर्व सुविधा योग्यरित्या मिळतात की नाही हे पाहण्याची जबाबदारी गृहपाल यांची आहे। परंतु दिनांक 13 डिसेंबरला कंपनीने नेमणूक केलेल्या जेवणाच्या कंत्राटदाराने अचानक कंत्राट रद्द केल्याने शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणाचा मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला होता। वसतिगृहाचे गृहपाल इंगोले यांनी जेवणाची समस्या मार्गी न लावता अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यात भले समजल्याचा धक्कादायक प्रकारही या निमित्ताने समोर आलाय। जळगाव जामोदच्या शासकीय वसतिगृहात आज रोजी एकूण 75 विद्यार्थी असून 13 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत फक्त 25 विद्यार्थी वसतिगृहात उपस्थित होते। इतरांना गृहपाल साहेबांनी घरचा रस्ता दाखविला आणि उर्वरित 25 विद्यार्थ्यांची कशीबशी जेवणाची व्यवस्था करून हा प्रकार लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला। व्यवस्था नसल्यामुळे पोरं बाकीचे घरी गेले। घरी गेले। किती पोरं घरी गेले? तरी 10, 15, 20 पोरं घरी गेले। म्हणजे छोटे होते का तुमच्यापेक्षा? लहान होते, 8वी ते 10वी सगळेच गेले। आणि यांना पाठवलं का व्यवस्थापकांनी की त्याच्या मनात गेले? ते त्याच्या मनाने जेवणाची व्यवस्था नव्हती इथं म्हणून ते घरी गेले। म्हणजे कोणी बाहेरून जेवण आणलं, कोणी कुठून, कोणी जेवणच केलं नाही। तर आम्ही ना मॅगी खाल्ली, काही बनवून खाल्लं, तेच रूमामध्ये कॅटल होते त्याच्यामध्ये बनवून खाल्लं। म्हणजे ते स्वतः खर्चानं केलं तुम्ही? हा, स्वतः खर्चानं। बाकी तुम्हाला इथे मॅनेजमेंट? संध्याकाळचं एक टाइम, संध्याकाळचं एक टाइम। म्हणजे तुम्ही संध्याकाळी जेवण करायला गेले ते तुम्हाला याचे कोण भेटलं नाही? नाही, स्वतः करून याने कोणची जेवण आणि व्यवस्था केली नाही? नाही। 12वीला सहकारमध्ये? हो। तू किती वर्ष झालं हॉस्टेलवर? 5 वर्ष होते। 5 वर्ष झाले। रात्री जेवण काय होतं? म्हणजे आम्हाला जेवण नव्हतं, आम्ही बाहेर गेलो होतो। रात्री जेवण झालं नाही का? मग नाही, जेवण भेटलंच नाही रात्री? नाही, इथं मेस नव्हती चालू ना, मग आमचं व्यवस्था सरांनी बाहेर करून दिली। मेस किती दिवस झाले बंद आहे? 2 दिवस झाले बंद आहे। हो। आणि पाण्याची व्यवस्था कशी असते? पाणी असते, कपडे वगैरे धुवायला हो, भरमसाठ नाही, पण मग आता मोजकं असते, पण असते रूम मध्ये पाणी। तर काही विद्यार्थ्यांना स्वखर्चाने 2-3 दिवस भागावे लागले। त्यामुळे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजन आणि इतर सुविधा पुरविणाऱ्या कंपनीसोबत शासन कोणताही अधिकृत करार करत नाही का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही। तसेच कामात अनियमितता करणाऱ्या या स्मार्ट कंपनीचा करार समाज कल्याण विभागाने शैक्षणिक सत्र संपण्यापूर्वीच रद्द केल्याने समाज कल्याण विभाग तसेच वसतिगृहाच्या गृहपालांची सुद्धा कायदेशीर चौकशी करण्याची मागणी वसतिगृहात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून करण्यात आली आहे। जी परिस्थिती आहे ते सांगा ना, कारण की काल हे पोरं 2 दिवस झाले याची मेसची व्यवस्था नाही आहे, इथं मेस बंद पडली। काल आम्ही सकाळी जेवणाची व्यवस्था केली सर्व विद्यार्थ्यांची, तंतोतंत कोणी त्यातलं राहिलं नाही। तर संध्याकाळची व्यवस्था द्यायला काही पोरांची जेवणाची व्यवस्था झाली नाही, त्याचे जो पैसे त्या बाहेर त्यांनी केली, पण आता संध्याकाळपर्यंत कंपनीनं म्हणजे जी व्यवस्था केली होती ती त्यांनी पूर्ण केली नाही, त्यामुळे सायंकाळची वेळेवर व्यवस्था राहिली। सर आता काल सकाळचे जेवढे पोरं आहेत, आता आज डबल सकाळ झाली, त्यापासून जे पोरांची जेवणाची व्यवस्था नाही झाली तुमच्या इकडे? त्यांनी नाश्ता पण घेतले, डबल नाश्ता घेतलाय आणि आताची जेवणाची तयारी झालेली आहे। जेवणाची तयारी झाली, पण तुम्ही पाठपुरावा काय केला? पण संध्याकाळी आम्हाला असं सांगितलं बऱ्याच मुलांनी की त्यांनी मॅगीवर दिवस म्हणजे रात्री जेवण झालं नाही त्यांचं, तर त्यांनी मॅगी खाल्ली। मी वेळेवर काही व्यवस्था करू शकलो नाही, कारण की दिवसभर मला त्याच्यातच गुंतून राहावं लागलं। माझी प्रकृती खराब झाली होती, त्यामुळे मी रात्रीची व्यवस्था नाही करू शकलो, उशिरा मिळाला। तुम्ही पण त्या ठेकेदार अशी किंवा वरचे तुमची ज्याची कंपनी त्या कंपनीशी पाठपुरावा केला नाही? मी सहाय्यक आयुक्त कार्यालयाला कळवलाय काल पत्र देऊन, तर मी त्याला रात्री 9, 9:30 वाजता त्यांचं म्हणणं आम्हाला पाठपुरावा केलाच नाही, आम्हाला कॉन्टॅक्टच नाही करायला पाहिजे असं तुम्ही? कोणाचं? ती कंपनीवालीच। माझ्याकडे पत्र आहे,
मी मेल सेंड केलेत सर्वांना, अमरावतीपर्यंत मेल सेंड केलेत काल. पण रात्रीचे त्याची दखल कोणी घेऊ शकत नसते. काम करणं हेच अपेक्षित आहे. पण रात्रीमध्ये तुम्ही जे जेवणाची व्यवस्था करायची ना, दखल नाही घेतली झाली ठीक आहे, पण कुठून तरी व्यवस्था कोणी एखादा माणूस जर बोलवतो, तुम्ही जर छोटंसं 2 बाया बोलवून पोया टाकून जर साधी भाजी करून दिली असेल, बेसनही करून दिलं तर त्याचं पोटाची भूक मुली वेळेवर कोणी बाया महिला मंडळी मिळत नाही. त्यातले आम्ही सकाळपासून आता करून राहिलो ना, तर आता कुठेतरी व्यवस्था झाली. ते म्हणजे तयार आहे, या 10 पोरं. त्यातले काही पोरं तुम्ही घरी पाठवून दिली, त्याची शैक्षणिक आज नुकसान नाही होत आलं. पाठवलं, आज नाही पाठवलं घरी. काल फक्त काही लहान मुलं होते, त्यांची काळजी घेणं भाग होतं, म्हणून त्यांना घरी जाऊ दिली. 20-25 जणांच्या वर होते ते 36 पोरं आहेत ना. 20-25 जणांच्या वर गेले होते. नाही गेले, नाही. एकूण फक्त पोरं 10 किती जण होते? गेले, पोरं किती 7-8 जण. आज काल 46 पोरं होते, आज 36 आहे. एकूण टोटल पोरं किती आपल्याला? 75 विद्यार्थी. बाकीचे कुठे आहे? बाकीचे विद्यार्थी नाहीत. काही कोणाच्या परीक्षा आहेत, कोणाचं सेमिस्टर झालं असेल ते आपापल्या परीनं असं काही त्याची जेवणाची व्यवस्था होत नाही, ते पोरांना पर्याय व्यवस्था म्हणून आपल्या घरी जा असं हे नाही. केलं. कारण त्यांची शैक्षणिक नुकसान होतं. कालपर्यंत 46च पोरं होते. त्या आदल्या दिवशी 66 पोरं होते, त्याच्या आधीच्या 4-5 दिवसाआधी. पण ते भोजन पुरवठादार बदलून गेल्यामुळे ते पण कमी झाले. नाही, 66 विद्यार्थी पटावर होते पूर्ण हजर. तुम्ही किती वर्ष झाली काय? 2 वर्ष झाले. 2 वर्ष किती ठेकेदार बदलले? तो काही विषय नाही सर. किती बदलले? त्याला आपण काही करू शकत नाही. तर किती बदलले? हा, त्याचं कारण नसल्याशिवाय काही आपण सांगू नाही शकत ना. आम्ही कोणाला बदला किंवा जा किंवा कोणाला त्रास देतो का? जेव्हा आपल्यात अडचणी असतात तेव्हाच आपण त्या पत्रव्यवहारानं कळवतो. पण त्याच्यामध्ये बदलण्याचा काही नाही. त्या बदलण्यामागं आणि इतर कारणं असू शकतात. त्यामुळे एवढी व्यवस्था आपण केलेली आहे, फळं फळावळाची आणि नाश्त्याची. आजची जेवणाचं झालेलं आहे सर्व विद्यार्थ्यांना. आता ते इन्स्टंट ज्यांना स्कूल करायचं आहे ते माझ्यासोबत चला जेवण करायला. पेमेंटचं नाही, तुम्ही त्याच्यावर ऍक्शन काय काय आहे? घेणार? कंपनी ऍक्शन काय घेणार? कंपनीच्या आम्ही साहेबाला तो वरती प्रोव्हाइड करू माहिती किंवा त्यांना असं केलं आहे. जर आज त्या ठेकेदारावर ऍक्शन नाही झाली तर भविष्यात असे ठेकेदार नेहमी ठेकेदारांनी असं होतच नाही दादा. केलं तर मग या पहिली पोराची गोष्ट त्या ऍक्टिव्ह ठेकेदार नेमाची कोशिश केली होती. त्यांना डॉक्युमेंट घेऊन बोलवतो, बुलढाण्याला डॉक्युमेंट वगैरे घेऊन बोलवतो, डॉक्युमेंट वगैरे घेऊन बोलवलं. नंतर व्हेरीफाय जे डॉक्युमेंट घेऊन मग नंतर ऑर्डर. मग आता याला तुम्ही नेमलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही तसं ठेकेदार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे त्याने आधार कार्ड पॅन कार्ड पाठवलं, फूड अँड ड्रगचं लायसन्स त्याने काढून पाठवलं होतं. लायसन नसताना तुम्ही त्याला ठेका दिला ना मग लायसन नाही, त्यांना ऑनलाईन टाकली होती, फक्त कॉपी यायची बाकी आहे त्याची. पण तुम्ही त्याचे कागदपत्र न पाहता तुम्ही त्याला लायसन ठेकेदाराला देसाल असं होणारच आहे ना. मग तुम्ही कोणाला बी चालत्या माणसाला लायसन देसाल. लायसन ऑनलाईन त्यांनी टाकले होतं, फक्त कॉपी जी आहे बुलढाण्याला आणून द्यायची ते तो यायच्या आधीच त्यानं बंद करून टाकला. कोणची कारण गोष्ट- काय प्रॉब्लेम झाला आपण जर एवढ्या मध्ये किती सर किती विद्यार्थी आहे सर आपले टोटल? आज 36 आहे. आज नाही टोटल 75 75 विद्यार्थ्याचे आपण जीवाशी खेळवलं सर. कसं गोष्ट करू? 75 हे पहिल्यांदा असं झालं सर, ती नवीन ठेकेदार होता म्हणून नाही तर आजपर्यंत तुमची त्याच्यावर कारवाई काय काय राहील? बरं, ह्या कार्यवाही आम्ही बोलतो वरती वरिष्ठांशी आणि त्याच्यावरती काय कार्य होती तुम्हाला ते सांगतो. तुम्ही याची कल्पना दिली ना वरिष्ठांना पहिले तुम्ही सांगितलं नाही का? मग त्यांना आता काही ना काही आदेश करायला लागेल ना, काही कारवाई हे करायची. त्यामुळेच आम्ही आज आलो. आता या पूर्ण जे जुने ठेकेदार आहे त्यांच्यासाठीच ते त्यांची मिटिंग घ्यायची. आता त्याला पहिले जेवणाचं जेवण झालं पाहतो. की आम्ही मिळून बसून ठरवता त्यांचा जुना आमचा ठेकेदार. एकच प्रश्न आहे फक्त की त्या ठेकेदारावर कारवाई व्हायला पाहिजे. हो, ठीक आहे, बोलतो तुम्ही वरती निश्चितच होईल. काहीतरी काल आम्ही आवाज दिलेला आहे, साहेब काहीतरी माझ्या नावावर. दुसरं कोणाचं? सर्वसामान्य गोरगरीब पालकांच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासन वसतिगृहासारख्या योजना राबवून आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणते. मात्र शासनाच्या योजना जनहिताच्या असल्या तरीही त्याची अंमलबजावणी करणारे सक्षम नसतील तर गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचे शोषण झाल्याशिवाय राहणार नाही, हे यातून स्पष्ट होत आहे. प्रतिनिधी संजय दांडगे, NTV न्यूज मराठी, जळगाव जामोद, बुलढाणा.